आधीपासूनच आहे. ठीक आहे. तर चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण काही कन्सेप्ट होत्या की ज्या तुम्हाला सांगितलं होतं की मी रेडॉक्स रिॲक्शनच्या वेळेस घेईल. त्याच्यामध्ये कोण होता तुमचा नॉर्मॅलिटीचा कन्सेप्ट होता, बरोबर, जी आपण चॅप्टर 1 मध्ये कंप्लीट केली नव्हती. जी तुम्हाला सांगितलं होतं की आपण रेडॉक्स रिॲक्शन ज्यावेळेला होईल त्या रेडॉक्स रिॲक्शन मध्ये आपण नॉर्मॅलिटी घेणार आहे. कशासाठी? काय नाही, नॉर्मॅलिटी सिंपल आहे, एक फॉर्म्युला आहे, फक्त तेवढाच घेतला तरी आपलं होणार आहे. पण त्या ठिकाणी जो काही गोष्टी आहेत त्या फॉर्म्युलामधल्या त्या सर्व आपल्याला इथे रेडॉक्स रिॲक्शनमध्ये सुद्धा उपयोगी पडणार आहेत. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, मग त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं मोलार मास. काय पाहिलं होतं ग्राम मॉलिक्युलर मास. पाहिलं होतं का? पाहिलं होतं का? नक्की. त्यानंतर आपण त्या ठिकाणी मोल कन्सेप्ट पाहिली होती. मोल कन्सेप्ट आठवतंय का? नक्की, 100% मोल कन्सेप्ट पाहिली. आपण मोलॅरिटी पाहिली होती. मोलॅरिटी काय असतं? आपण मोलॅलिटी पाहिली होती, काय असतं? फॉर्मॅलिटी पाहिली होती. पीपीएम काय असतं पाहिलं होतं आपण. पीपीएम म्हणजे काय? व्हॉट इज पीपीएम? पार्ट्स पर मिलियन. पार्ट्स पर मिलियन. मग मॉलिक्यूल पार्ट्स पर मिलियन. ठीक, आलं लक्षात. ते सुद्धा आपण पाहिलं होतं. आता आज आपल्याला पाहिजे इक्विव्हॅलंट मास. काय पाहिजे आपल्याला? काय पाहिजे आपल्याला? व्हॉट इज इक्विव्हॅलंट मास? पहिल्यांदा ते पाहूयात आपण. इक्विव्हॅलंट मास. इक्विव्हॅलंट मास काय असते? इक्विव्हॅलंट मास पहा. 1 ग्राम हायड्रोजन सोबत किती? किंवा 8 ग्रॅम ऑक्सिजन सोबत 8 ग्रॅम किंवा 35.5 ग्रॅम क्लोरीन सोबत. कोणासोबत? 1 ग्रॅम हायड्रोजन सोबत 8 ग्रॅम ऑक्सिजन सोबत किंवा 35.5 ग्रॅम क्लोरीन सोबत किती सबस्टन्स रिॲक्ट होतो? किती सबस्टन्स? ते झालं त्या सबस्टन्सचं इक्विव्हॅलंट मास. ते काय झालं त्या सबस्टन्सचं? ते काय झालं त्या सबस्टन्सचं? मग काय डेफिनेशन कशी होईल? मास ऑफ अ सबस्टन्स, मास ऑफ अ substance, mass of a substance that reacts with, बोला कोणासोबत? 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन, 1 ग्रॅम ऑफ, और बोला 8 ग्राम ऑफ ऑक्सीजन, और 35.5 ग्राम ऑफ क्लोरीन. काय डाऊट? काय डाऊट इथपर्यंत? 100% नक्की. अजून कळेल डेफिनेशन. सर कळलं नाही, कळेल, दम काढ. पहा, फॉर एक्झाम्पल कार्बन रिॲक्ट विथ ऑक्सिजन. कार्बन रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म, थांबा आपण हायड्रोजन सोबत करूया. C+H2 गिव्स यू, मला समजा CH4 बनवायचं आहे. काय करायला लागेल ते? कार्बन +2H2 गिव्स यू CH4. 1 कार्बन 4 हायड्रोजन 4. एनी डाऊट? कळलंय? याच्यावरनं काय म्हणू शकतो आपण? पहा, कार्बनचे किती मोल घेतलाय? 1 मोल ऑफ कार्बन, 1 मोल ऑफ, याला मी कसं डिस्क्राईब करू शकतो अख्ख्या रिॲक्शनला? रिॲक्ट्स विथ 2 मोल्स ऑफ हायड्रोजन टू गिव्ह 1 मोल ऑफ CH4 किंवा 1 मोल ऑफ मिथेन, 1 मोल ऑफ CH4. ठीक आहे. और यालाच कसं म्हणू शकतो पहा, 12 ग्रॅम ऑफ कार्बन. किती? 12 ग्रॅम ऑफ कार्बन रिॲक्ट्स विथ, बोला, एका हायड्रोजनचं मास 1, दोघांचं 2, किती आहेत असे? 4. रिॲक्ट्स विथ 4 ग्राम ऑफ हायड्रोजन, 4 ग्राम ऑफ, टू गिव्ह CH4, बोला 16 ग्राम ऑफ CH4. काय डाऊट आहे? आओ, काय डाऊट?
आहो काय डाऊट? नक्की 100%. परत एकदा पहा. 12 ग्राम कार्बन जर वापरला, किती वापरला? 12 ग्राम. 12 ग्राम कार्बन वापरला, तो किती हायड्रोजन सोबत रिॲक्ट होतो? रिॲक्ट्स विथ हायड्रोजन. रिॲक्ट्स विथ हायड्रोजन किती? 4 ग्राम. किती? जर मी या कार्बनची रिॲक्शन 1 ग्राम हायड्रोजन सोबत केली, किती सोबत केली? Therefore for 1 ग्राम ऑफ हायड्रोजन. सर 1 ग्रामच का घेतलं? वेळ्या डेफिनेशन बघ की. हायड्रोजन किती? 1 ग्राम. किती? ठीक आहे. फॉर 1 ग्राम ऑफ हायड्रोजन, किती ग्राम हायड्रोजन साठी? मास ऑफ कार्बन. मास ऑफ कार्बन बोला किती असेल? इक्वल टू क्वेश्चन मार्क. पहा नेट पहा, व्यवस्थित पाहिजे. ठीक आहे. 12 ग्राम कार्बन साठी किती हायड्रोजन लागला? 4 ग्राम हायड्रोजन. बरोबर. किती ग्राम लागला? 1 ग्राम हायड्रोजन साठी एक्स म्हणूयात. काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. कसं करणार? 1 ग्राम हायड्रोजन बोला 12/4 इक्वल टू 3 ग्राम ऑफ. म्हणजे 1 ग्राम जर हायड्रोजन घेतला तर कार्बनचे किती ग्राम रिॲक्ट करतात? किती ग्राम रिॲक्ट करतात? कार्बनचे किती ग्राम रिॲक्ट करतात? म्हणजे हेच काय झालं? कार्बनचं इक्विव्हॅलंट मास. काय झालं? कार्बनचं कळलं इक्विव्हॅलंट मास काय असतं? 1 ग्राम हायड्रोजन सोबत किती रिॲक्ट झाले? सर ऑक्सिजन सोबत करून पाहते येशील, क्लोरीन सोबत करून पाहते येशील. कळतंय? आव कळतंय. इथे काय दिले त्याच्यावरती डिपेंड. इथं ऑक्सिजन असतं तर ऑक्सिजन सोबत केलं असतं, ऑक्सिजन सोबत पण करून पाहणार आहे आपण. ह्याच्यात काय डाऊट? नक्की कळालंय का? व्यवस्थित काय करायचं? पटकन. ठीक आहे. पहा, जसं आपण कोणासाठी काढलं? हे कार्बनसाठी काढलं. इन द सेम वे आपण कोणासाठी काढूयात आता? CH4 साठी काढूयात. कोणासाठी काढूयात? CH4 साठी. इक्विव्हॅलंट मास ऑफ CH4. आता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर काय दिसतंय तुम्हाला? पहा इथे 4 ग्राम ऑफ हायड्रोजन. 4 ग्राम ऑफ हायड्रोजन किती CH4 मिळतोय? गिव्स 16 ग्राम ऑफ CH4. Therefore for 1 ग्राम ऑफ H, CH4 किती? क्रॉस मल्टिप्लाय. इकडं 4 ला किती? 16. 1 ला किती येईल? X. क्रॉस मल्टिप्लाय केलं 1 × 16 इक्वल टू 4 × X. 4 इथं मल्टिप्लाय, इकडं आला तर 16 1 जा डिवाइड बाय 4 इक्वल टू X. इक्वल टू X. बोला 4 1 जा 4. 4 किती जा? नक्की का? म्हणजे X इक्वल टू, म्हणजे इक्विव्हॅलंट मास ऑफ CH4 किती आलं? किती आलं? 4 ग्राम आलं. ठीक आहे. चल नेक्स्ट पुढे या. पुढची रिॲक्शन सांग एखादा आवडतीचा कंपाऊंड. एलिमेंट सांग. ऑक्सिजन घ्या. नायट्रोजन reacts with hydrogen to give ammonia. To give ammonia. बोला हायड्रोजन किती वापरलेत? 3 वापरलेत. इकडे किती आहेत? 2. बॅलन्स करावं लागेल. आता किती झाले? 6 झाले. इथे 2, इकडे 2. ठीक आहे. काय डाऊट? आहो काय डाऊट? नक्की का? 100%. मॅडम नंतर लिहा. आता ही जर रिॲक्शन तुम्ही व्यवस्थित पाहिले, जी बोर्डवरती मी आता लिहिली आहे, तिथे असं दिसेल तुम्हाला. तिथे तुम्हाला असं दिसेल. कसं? 2 मोल ऑफ नायट्रोजन रिॲक्ट विथ 3 मोल्स ऑफ H2. 3 मोल्स ऑफ H2 टू गिव्ह 2 मोल्स ऑफ दॅट इज अमोनिया. हायवे नाही येतो NH3. अमोनिया. काय ते? अमोनिया. ठीक आहे. NH3 नॅशनल हायवे 3. असंच नेमिंग असतं. तुम्हाला माहित नाही? आता पुणे बँगलोरचा आहे तो NH4 आहे. नॅशनल हायवे 4 असं.
बोला एका नायट्रोजनचं मास, एका नायट्रोजनचं मास, 2 नायट्रोजनचं मास 28 किती 28 ग्राम्स ऑफ नायट्रोजन रिॲक्ट्स विथ. बोला एका हायड्रोजनचं 1, दोघांचं 2 आणि हे किती आहेत 6 यांचं 6 ग्राम ऑफ H, 6 ग्राम ऑफ H टू गिव्ह. बोला अमोनियाचं वेट किती, हे किती 14 आणि हे 3 किती झाले 14 प्लस 3 17 दुने 34 ग्राम्स ऑफ NH3. काय डाऊट? आता इक्विव्हॅलंट मास काढायचंय नायट्रोजनचं, कोणाचं काढायचंय? काढता का तुम्ही? ट्राय करा, नाही जमलं मी आहेच, करा पटकन. ठीक आहे, तर पहा काय झालं इथे 28 ग्रॅम्स ऑफ नायट्रोजन रिॲक्ट विथ 6 ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन टू गिव्ह 34 ग्रॅम्स ऑफ अमोनिया. 34 ग्रॅम्स ऑफ, याच्यावरनं काय कळतंय आपल्याला? पहा इथं सोडवतो. आपल्याला कोणासोबत कम्पेअर करायचंय? कोणासोबत कम्पेअर करायचंय मॅडम? कोणासोबत कम्पेअर करायचंय? हायड्रोजन सोबत. ठीक आहे, मग पहा करूयात, हायड्रोजन सोबत कम्पेअर करूयात. एवढं काय 28 ग्राम्स N किती हायड्रोजन सोबत करतो? Therefore 1 ग्राम ऑफ H इक्वल टू X. सरळ सरळ करू का? X इक्वल टू 28 भागिले 28 डिवाइड बाय 6. बोला किती आलं? 4.66. नक्की 100%? ठीक आहे, झालं, संपलं. अमोनियाचं कसं येईल? बोला 34 ग्राम्स ऑफ NH3 इक्वल टू किती 6 ग्राम. तर 1 ग्राम साठी X इक्वल टू 34 डिवाइड बाय 6. ठीक, करून घ्या करून घ्या आहो करून घ्या. काय डाऊट इथपर्यंत? आहो कळलंय का? नक्की 100% जायचंय पुढं? ठीक आहे, घ्या लिहून. याला रिड्यूस करून लिहिलं तरी चालेल. कसं करणार? याला सुद्धा 2 भाग जातो, याला सुद्धा 2 भाग जातो, दोघांना 2 डिवाइड होतो ना, होतं का? किती 2 3 जा 6, 2 4 जा 8 असतं. पुसू का? घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. आवडतीचं एलिमेंट ऑक्सिजन ना? ठीक आहे, तुझ्यासाठी ऑक्सिजन gives you H2O, H2 2H प्लस 2 2 to the 4. या झाली बॅलन्स. करा. करून घ्या, आधी हे सोडवा, रिॲक्शन लिहून घ्यायची आणि सोडून द्यायचं पटकन. चालेल, करा. पहा 2 मोल ऑफ हायड्रोजन रिॲक्ट्स विथ 1 मोल ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 मोल्स ऑफ H2. 2 मोल्स ऑफ H2. इन टर्म्स ऑफ ग्राम जर लिहिलं आपण अनुष्काताई, तर कसं लिहू आपण? असं लिहू. बोला किती 4 ग्राम्स ऑफ H रिॲक्ट्स विथ 32 ग्राम्स ऑफ O. 32 ग्राम्स ऑफ O. एका O 32 ग्राम्स ऑफ O. ठीक आहे, नॉट 32 ग्राम्स ऑफ O2. ठीक आहे, एका ओचं वजन वेट 16 ग्राम, दोघांचं 16च्या दुप्पट 32 असतं. ठीक आहे, बोला H2O 36 ग्राम्स ऑफ. एनी डाऊट? आता तुम्ही पहा इथे तुमच्या रिॲक्शन मध्ये कम्पेअर करण्यासाठी हायड्रोजन पण आहे आणि ऑक्सिजन पण आहे. एकाला कोणाला तरी रेफरन्स माना आणि दुसऱ्याचं इक्विव्हॅलंट मास काढून पहा. फॉर एक्झाम्पल घेतो, मी काय करतो ऑक्सिजनला रेफरन्स. इथून मागे आपण हायड्रोजन वापरले, आता मी काय करतो ऑक्सिजनला ॲज अ रेफरन्स मानतो. कसं पहा, ऑक्सिजन साठी किती ग्राम ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झाला पाहिजे? 8 ग्राम. किती ग्राम साठी? इथे कधी से पहा 4 ग्राम्स ऑफ H रिॲक्ट्स विथ 32 ग्राम्स ऑफ O. आपल्याला कितीसाठी काढायचंय? 8 ग्रॅम्स ऑफ O साठी X. Therefore बोला काय आलं 4 into 8 divided by 32 equal to X. Therefore बोला 8 4 जा 32, 32 ला 32 गेले. किती आलं? आलं का? तुमचं सुद्धा हेच आले. विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन पण 1 ग्रामच आले.
हायड्रोजन 1 ग्राम वापरला ना तुम्ही, आणि ऑक्सिजन किती आला? 8 आला. इथे मी ऑक्सिजन किती वापरला होता? मग किती आला? समजतंय? रेफरन्स कोणी घ्या, आन्सर तुमचं. काय डाऊट? याला विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन काढू का? बोला डायरेक्टली फायनल आन्सर सांगा. इक्विव्हॅलंट वेट सांगा. इक्विव्हॅलंट वेट बोला किती? 9. आता केमिस्ट्री मध्ये वेट आणि मास सारखंच आहे, फिजिक्स सारखं नाही. वेट वेगळं आणि मास वेगळं. आपण इतके भारी आहे दुसऱ्या बाबत. असं छोट्या छोट्या गोष्टींवर आपण भांडत नको. ठीक, आले लक्षात? काय डाऊट? काय डाऊट? कळाले? नसेल आलं तुमचं लिहून घ्या व्यवस्थित. इकडं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे सर, घ्या लिहून. शेवट नेक्स्ट एक्झाम्पल देऊ करू घ्या. थांबा, रिॲक्शन पहा पुढची. कॅल्शियम रिॲक्ट विथ क्लोरीन टू गिव्ह CSL, कॅल्शियम क्लोराईड. काढा याचं, काढा बरं. इक्विव्हॅलंट मास काढा सगळ्याचे, कॅल्शियम आणि कॅल्शियम क्लोराईडचं काढा पटकन. पुढे बोला. 1 मोल ऑफ कार्बन, 1 मोल ऑफ कॅल्शियम, नॉट का, रिॲक्ट विथ 1 मोल ऑफ क्लोरीन टू गिव्ह 1 मोल ऑफ CSL, कॅल्शियम क्लोराईड. किंवा 40 grams of calcium reacts with 71 gram of chlorine, 71 gram of chlorine to give, बोला किती? ग्राम ऑफ CSL. आपल्याला किती क्लोरीन साठी काढायचंय? किती क्लोरीन साठी काढायचंय? 35. इक्विव्हॅलंट मास काढायचं कॅल्शियमचं, किती येईल ते? 20. किती येणार? पहा सांग. 40 grams ऑफ कॅल्शियम साठी किती क्लोरीन वापरला? Therefore X for 35.5 ग्रॅम. 35.5 साठी किती का क्लोरीन किती वापरायचं आपण? 35.5 ग्रॅम. Therefore पहा X इक्वल टू किती येईल तुमचं? 40 35.5 डिवाइड बाय 70. 1 जा 2 जा 2 1 जा 20. X इक्वल टू इक्विव्हॅलंट मास किती आलं कॅल्शियमचं? इक्विव्हॅलंट मास किती आलं कॅल्शियमचं? 20 आलं. किती आलं इक्विव्हॅलंट मास ऑफ कॅल्शियम? किती असतं? किती असतं इक्विव्हॅलंट मास ऑफ कार्बन? कॅल्शियम किती असतं? कॅल्शियम 20 असतं. इथे या नेक्स्ट पहा, किती ग्राम CaCl2 मिळतो तुम्हाला? 111 ग्राम. देअरफॉर पहा आता 71 ग्राम मधून किती मिळतो? 111 ग्राम ऑफ CaCl2. देअरफॉर 30.5 ग्राम मधून X कसं करणार? 35.5 इंटू 111 डिवायडेड बाय 70. 1 जा 2 जा 2 1 जा, बोला 2 5 जा 10. 5.5. काय डाऊट? 55.5 ग्रॅम. याला तू कॅल्क्युलेटर करतो ते का? 111 ला 2 ने डिवाइड, मग उपयोगच नाही कॅल्क्युलेटर. आले? काय डाऊट? नक्की कळले? सर प्रत्येक वेळेस आम्ही रिॲक्शन करत बसू का? काही फॉर्म्युला टाईप वगैरे काय याच्यात आहे का? नाही आहे की फॉर्म्युला. इक्विव्हॅलंट मासचा फॉर्म्युला पण देतो, एवढं लिहून घ्या. झाले? नक्की. इक्विव्हॅलंट मास और इक्विव्हॅलंट वेट साठी आपल्याकडे आहे फॉर्म्युला. सर काय फॉर्म्युला आहे? सोप्पा आहे खूप, 3 लाईन मध्ये संपतो. काय फॉर्म्युला आहे पहा. इक्विव्हॅलंट मास किंवा त्यालाच म्हणतो आपण इक्विव्हॅलंट वेट इज इक्वल टू मोलार मास डिवायडेड बाय n फॅक्टर डिवायडेड बाय जे की आपल्याला शिकायचं आहे. आजचा आपला टॉपिकच n फॅक्टर आहे. ठीक आहे, पण तिथपर्यंत येसपर्यंत आपल्याला हे सगळं एवढं फिरून यायला लागलं.
डिवायडेड बाय एन फॅक्टर डिनोटेड बाय एन एफ. कसं डिनोट करतो? एन एफ. किंवा यालाच एन फॅक्टरलाच म्हटलं जातं व्हॅलेन्सी फॅक्टर. काय काय सर किंवा मॅडम, याला व्हॅलेन्सी फॅक्टर सुद्धा म्हणतात. काय म्हणतात मॅडम? व्हॅलेन्सी फॅक्टर. त्याचाच अर्थ काय? एन फॅक्टर. मोलार मास तुम्हाला माहितीये ते गिवन असतं. सर एन फॅक्टर कसा काढायचा शिकवतो. थांबा, गडबड काय कळतंय. 1 2 3 संपलं का? 3 लाईन मध्ये फॉर्म्युला आपला. काय डाऊट? आओ काय डाऊट? नक्की. हा झाला व्हॅलेन्सी फॅक्टरचा सॉरी इक्विव्हॅलंट मासचा तुमचा फॉर्म्युला. व्यवस्थित काय करायचं? हा लिहून घ्यायचा पटकन. घ्या बरं. आतापर्यंत मागचे व्हिडिओ सर्वांनी पाहिलेत त्यामुळे सर्वांना माहिती नाही असं नाहीये. या पुढे चला. व्हॅलेन्सी फॅक्टर. आता मोलार मास तर आपल्याला माहिती आहे कसं काढायचं. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलोय मोलार मास. 11वीला आलेल्या पहिल्यांदा आपण मोलार मास काढायला शिकलो. बरोबर का? नक्की. कोणाला येत नाही मोलार मास काढता? मी प्रश्न देणार आधीच सांगतो लगेच. कोणाला येत नाही हात वर करा. आठवत नाही? येत नाही. व्हिडिओ पाहायचा चॅप्टर 1. ठीक आहे. पहा, मोलार मास कसं काढायचं आपल्याला माहिती आहे. आपण 11वीला. व्हॅलेन्सी फॅक्टर कसं काढायचं किंवा एन फॅक्टर त्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स. कसं पहा, हाऊ टू फाइंड एन फॅक्टर किंवा त्यालाच काय म्हणतो आपण. सर याचा इथे एवढं तुम्ही का शिकवताय बरं? इथे मी एवढं सगळं हे याच्यासाठी शिकवतोय की ज्यावेळेस आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करायची, रिॲक्शन जर बॅलन्स करायची असेल, जर आपल्याला एन फॅक्टर माहित असेल तर आपली रिॲक्शन बॅलन्स करायला 2 ते 3 मिनिटं लागतात. किती लागतात? जे की आपण 2 ते 3 मिनिटं म्हणण्यापेक्षा 1 मिनिटात होऊन जातात. 2 ते 3 मिनिटं पण लागत नाही. ठीक आहे का? इथून मागे आपण जे ऑक्सिडेशन मेथड, आयन इलेक्ट्रॉन मेथडने रिॲक्शन बॅलन्स करायचो ना, असं मोठं 5 6 स्टेप. एन फॅक्टर जर आपल्याकडे असेल तर एन फॅक्टरने 1 मिनिटामध्ये रिॲक्शन बॅलन्स होते. कोणतीही रिॲक्शन जर लवकर बॅलन्स करायची असेल तर एन फॅक्टर लागतो. त्यासाठी आपण इथं सगळं एन फॅक्टर कुठे कुठे वापरलाय, त्याचा कसा यूज करायचा आपल्या ऑक्सिडायझिंग एजंट, रेड्युसिंग एजंट मध्ये ते आपल्याला शिकायचंय. ठीक आहे. त्यासाठी मी एन फॅक्टर घेतोय. कळतंय? एन फॅक्टरची गरज कळली? गरज कळली? नक्की. शिकू का? ओके. हाऊ टू फाइंड एन फॅक्टर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता वेगवेगळ्या सबस्टन्ससाठी वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल पहा, फॉर ऍसिड कोणासाठी? ऍसिड साठी. फॉर ऍसिड एन फॅक्टर फॉर ऍसिड. व्हॅलेन्सी फॅक्टर लिखतो. व्हॅलेन्सी फॅक्टर फॉर ऍसिड इज इक्वल टू बेसिसिटी. म्हणजे ऍसिडची जी बेसिसिटी असेल तोच त्याचा काय असणार? एन फॅक्टर. काय असणार? तोच त्याचा एन फॅक्टर. ऍसिडची काय बेसिसिटी तीच काय असणार त्याचा? तोच काय असणार त्याचा? सर बेसिसिटी काय असतं? ऍसिडची बेसिसिटी काय असतं? बेसची बेसिसिटी. ठीक आहे. व्हॉट इज ऍसिडची बेसिसिटी? सिंपल. अमाउंट ऑफ H प्लस आयन्स गिवन बाय एखादा ऍसिड किती H प्लस देतो तीच काय असते त्याची बेसिसिटी. आणि तोच काय असतो त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? व्हॅलेन्सी फॅक्टर किंवा काय म्हणतो त्याला आपण? काय डाऊट? नक्की 100% पुढे जायचंय. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल HCl मधून आपल्याला मिळेल H प्लस प्लस Cl मायनस. किती H प्लस मिळाले बरं? म्हणजे याच्यासाठी एन फॅक्टरची व्हॅल्यू किती असणार? काय डाऊट? कसं आले कळलंय का? NF सॉरी. ठीक आहे. तेवढंच कळलंय का? कसं आले? नक्की 100%. काय केलं आपण? जेवढे H प्लस दिले तो काय झाला त्याचा व्हॅलेन्सी फॅक्टर किंवा त्याला काय म्हणतो आपण त्याची बेसिसिटी. नेक्स्ट पहा, HNO3. व्हॉट इज HNO3? HCl म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. याला आपण पाण्यामध्ये टाकलं होतं. कशामध्ये टाकलं होतं? पाण्यामध्ये. याला सुद्धा जर आपण पाण्यात टाकलं, कशामध्ये टाकलं? ह्याच्यातून मिळतो आपल्याला H प्लस प्लस NO3 मायनस. H प्लस प्लस किती H प्लस मिळाले? व्हॅलेन्सी फॅक्टर बोला. सोपं आहे का?
केवढं सोपं आहे? आव केवढं सोपं आहे? ठीक आहे, गणपती बाप्पा नक्की कळाले? व्हॅलेन्सी फॅक्टर कळालं. ऍसिड साठी काय असते त्याची बेसिसिटी? बेसिसिटी म्हणजे काय? अमाऊंट ऑफ H प्लस गिवन बाय 1 मॉलिक्यूल ऑफ ऍसिड करा बाय 1 मॉलिक्यूल ऑफ ऍसिड. एका मॉलिक्यूल ऍसिडने किती मिळाले? ती काय झाली त्याची बॅलन्स. काय झाली त्याची बेसिसिटी किंवा त्यालाच म्हणतो आपण त्याचा एन फॅक्टर. इथपर्यंत काय डाऊट? नक्की नाही? 100% नक्की? ठीक आहे. तशीच HNO3 साठी, HNO2 साठी, HNO2 वॉटर मध्ये टाका H प्लस प्लस. कळतंय? बोला. व्हॅलेन्सी फॅक्टर, व्हॅलेन्सी फॅक्टर कळलंय? नक्की कळलंय? 100% घ्या पटकन. ऍसिड्स आणि एन फॅक्टर, ऍसिड्स आणि एन फॅक्टर. फॉर एक्झाम्पल पहा HCl. बोला HCl साठी एन फॅक्टर किती? HCl साठी एन फॅक्टर किती? 1. नक्की का? HNO3 असं लिहू का इथंच? HNO3. ठीक आहे. HNO2 एकच. किती? एकच. कंबाईन लिहू का सगळ्यांचा? 1. सगळ्यांचा काय लिहू तुम्ही? फक्त H2SO4 किती मिळतील याच्यातून? किती मिळते याच्यातून? H2SO3 2च. किती? किती? काय डाऊट? नक्की? H3PO3 2च. किती मिळणार? नेक्स्ट H3PO4 3. किती मिळणार? 3 मिळणार. किती मिळणार? नक्की? आहो काय डाऊट? नेक्स्ट. ठीक आहे, बस झाले. याच्यात काय डाऊट इथपर्यंत? H2SOH, H2SO3H, SOH, H2SOH. बोला. H2SOH 2. किती मिळणार याच्यातून सुद्धा? 2. किती मिळणार याच्यातून सुद्धा? 2. काय डाऊट? H3PO2 झाला का? नाही झाला? ठीक आहे, घेऊ की. एवढं काय? इथे घेतो. H3PO2 बोला. 1. किती? 1. BH3 हा 1. 3 हायड्रोजन आहेत, मग 1 कस काय? किती येईल? 3 यायला पाहिजे ना? 1च येतो. किती येतो? किती येतो? 1च. का? सांगतो. इथपर्यंत काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की? हा टेबल कम्प्लीट करून घ्या. रिझन्स मी तुम्हाला लगेच सांगतो. थांबा, नंतर कम्प्लीट करून घ्या तुम्ही. ठीक आहे. पहा फॉर एक्झाम्पल डाऊट कोणामध्ये आपल्याला? H3PO3, H3PO3. अजून कोणामध्ये? H3PO4 आणि कोण? H3PO2. पहा फॉर H3PO3, H3PO4 आणि H3PO2 N फॅक्टर इज इक्वल टू नंबर ऑफ ऑक्सिजन, नंबर ऑफ -1. नंबर ऑफ ऑक्सिजन मायनस. यांच्यासाठी काय असतो? एन फॅक्टर नंबर ऑफ ऑक्सिजन -1. सर असं का बरं तिघांसाठी वेगळं? तिघांचा ह्याचा आन्सर आपल्याला स्ट्रक्चर मध्ये. कशामध्ये आहे? स्ट्रक्चर मध्ये. कसं सर? सांगतो की. काय डाऊट आहे? पहा फॉर एक्झाम्पल P डबल बॉन्ड O O O. काय डाऊट? आहो काय डाऊट इथपर्यंत? नक्की? याचं स्ट्रक्चर जर काढलं तर पहा H H H असं स्ट्रक्चर आहे. H3PO3 झालं का? H3PO3 आले. आव कळलंय. आता याच्यामध्ये जे ऑक्सिजन हायड्रोजनला अटॅच, सॉरी जे हायड्रोजन ह्या ऑक्सिजनला अटॅच आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स खूप जास्त आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स खूप. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स असल्यामुळे हे हायड्रोजन जे आहेत ती इझिली बाहेर पडतील. हायड्रोजन हे इझिली बाहेर पडू शकतात. सर कोणते हायड्रोजन? तेच हायड्रोजन जे ऑक्सिजनला अटॅच आहे. हायड्रोजन जे
ऑक्सिजनला अटॅच्ड आहे. सर हा हायड्रोजन का नाही बाहेर पडणार? हा हायड्रोजन कोणाला अटॅच्ड डायरेक्टली? फॉस्फरसला असतात. फॉस्फरसला हा हायड्रोजन कोणाला अटॅच्ड डायरेक्टली? फॉस्फरसला डायरेक्टली अटॅच असल्यामुळे यांच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स खूप कमी आहे. यांच्यावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह तयार होत नाही. इथे मात्र होतं. ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह. कोणतं? निगेटिव्ह. हायड्रोजन वरती हायड्रोजन इझिली इलेक्ट्रॉन देतो आणि निघून जातो. फितरत है उसकी, वो छोड़ के जाता है. कोण? हायड्रोजन. कोण? हायड्रोजन. सवय त्याला. ठीक आहे, एक झालं की ठीक आहे. आलं लक्षात? समजलंय? कळतंय? त्यामुळे हे हायड्रोजन इझिली निघू शकतात, हा मात्र निघू शकत नाही. म्हणजे पहा बरं, 3 हायड्रोजन निघाले किती? फक्त 3 ऑक्सिजन आणि निघाले किती हायड्रोजन? निघाले किती हायड्रोजन? 2. म्हणून काय झालं? नंबर ऑफ ऑक्सिजन मायनस. सेम याच्यामध्ये, सेम या केसमध्ये होतं स्ट्रक्चरमध्ये. हे स्ट्रक्चर्स आपण पाहणार आहे कुठे? केमिकल बॉन्डिंग नावाचं चॅप्टर, ते त्याच आपल्याला हे स्ट्रक्चर कसे येतात हे आपल्याला शिकायचं. एवढं सगळं नाही तुम्हाला, ठीक आहे. काही काही पुढे पण आहे. फॉस्फरस एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 ज्यावेळेस, सॉरी 13, 14, 15 येईल त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे स्ट्रक्चर पाहिजेच आहेत. काय डाऊट ह्याच्यामध्ये? कशामुळे होतं? बिकॉज ऑफ स्ट्रक्चर. ओके, रिझन काय? ड्यू टू इट्स स्ट्रक्चर. ड्यू टू इट्स स्ट्रक्चर. बरोबर. फक्त फॉर H3PO3, H3PO4 आणि H3PO2 या तिघांसाठीच हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे. बाकी कोणासाठी नाही. बाकी कोणासाठी? ओके, कळलंय? नक्की? थांबा, याचं कळलं, याचं कळलं, याचं कळलं. फक्त हा राहिला ना BH3 वाला सांगतो. या इथपर्यंत व्यवस्थित. पहा नेक्स्ट CH3 पहा CH3 C डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड ऍसिड आहे. बोला N फॅक्टर किती? 1. हा हायड्रोजन निघून जाईल. बरोबर. काय होईल तुमच्याकडे? CH3 C डबल बॉन्ड O मायनस प्लस H प्लस. काय डाऊट? नाही कळलं असं विचारा पटकन. नाव काय? ह्या ऍसिडचं नाव काय? या ऍसिडचं नाव काय? किती कार्बन? किधर दिखा तेरे को 4 कार्बन, मेरे को दिखा 2 भी दिख रहे. 2 कार्बन मतलब कौन सा? इथेनॉइक ऍसिड. कोणता ऍसिड? कोणता ऍसिड? दुसरं नाव काय? ऍसिटिक ऍसिड. काय म्हणू शकतो यालाच आपण? ऍसिटिक विनेगर. पता है क्या विनेगर? 4% एसिटिक एसिड इज नथिंग बट योर विनेगर. ठीक, किस में डालते विनेगर? खाने में, चाउमीन चाइनीज में डालते ना. याला क्या म्हणणार? आयन ऍसिटेट. किती H प्लस निघाले? त्याला काय म्हणतो आपण? याची N फॅक्टर किंवा याची बेसिसिटी. कळलंय? काय डाऊट? इथपर्यंत कळलंय नक्की? पहा N फॅक्टर इज इक्वल टू 1. आता तुम्ही जर पाहिलं या ऍसिडने स्वतःचा H प्लस बाहेर काढलाय. कोणाचा H प्लस काढला? किंवा त्यांनी स्वतःनी H प्लस दिला. जर स्वतः H प्लस देत असेल तर त्याला म्हणतो आपण प्रोटिक सॉल्व्हंट. काय म्हणतो त्याला आपण? प्रोटिक सॉल्व्हंट. ठीक आहे. काय म्हणतो त्याला आपण? प्रोटिक सॉल्व्हंट. ठीक आहे. पहा कोणता सॉल्व्हंट म्हणतो त्याला आपण? कोणता म्हणतो? परंतु याला आपण पाण्यामध्ये टाकले. कशामध्ये टाकले? इन द सेम वे जर आपण BH3 घेतला. कोण घेतला आपण? इथं BH3 लिहिला होता ना आपण. BH3 लिहिता का? या BH3 ला जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं. कशामध्ये टाकलं? पाण्यामध्ये असतो H आणि OH. कोण असतो पाण्यामध्ये? H आणि
थांबा एक मिनिट, हाच घेतलाय का? H3BO3 घेतला, सॉरी BH3 नाही, मग अशा एक्झाम्पल मध्ये करेक्शन करा. H3BO3 कोण घ्यायचा? BO3, H3BO3 घ्या. बोरिक ऍसिड काय नाव याचं? कॉमन नेम सांगितलंय, परत माणसानं सांगितलं नाही. बोरिक ऍसिड काय नाव याचं? बोरिक ऍसिड काय नाव त्याचं? वरच्या करेक्शन करा. आता जसं वरती दिसतंय, किती H प्लस बाहेर निघायला पाहिजे? 3. किती H प्लस बाहेर निघायला पाहिजे? आणि एन फॅक्टर किती पाहिजे? परंतु याचा एन फॅक्टर येतो 1. एन फॅक्टर किती येतो? असं का होतं पहा, यालाच हा जो बोरिक ऍसिड आहे काय म्हणतो याला आपण? H3 असं लिहू का? BOH थ्राइस चालेल. हे पण 3, हे पण 3, एकदम लिहिलं OH. आता हे ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये टाकतो, हा H3BO3 बोरिक ऍसिड काय करतो? हा HOH मधला जो OH आहे हा सुद्धा स्वतःकडे घेतो. HOH मधला OH सुद्धा स्वतःकडे ओढून घेतो का? बोरॉन आहे, बोरॉनकडे असतं वॅकंट ऑर्बिटल. बोरॉनकडे काय आहे? वॅकंट ऑर्बिटल, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बसू शकतात. आधीचा चॅप्टर, ठीक आहे. इथं फिजिक्स नाहीये, मागचा चॅप्टर संपला आणि पुढे त्याचा संबंध नाही, तर सगळं इंटरलिंक्ड आहे. ठीक आहे, कळालंय? ठीक आहे. काय त्याच्याकडे? वॅकंट ऑर्बिटल. इथून येणार इलेक्ट्रॉन इथे बसू शकतात. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह. मग काय होईल? BOH4 आणि मायनस इलेक्ट्रॉन आले. कळतंय? अवकळतंय? नक्की 100% समजले? परत एकदा सांगायचंय, परत एकदा सांगूया. पहा, कोण होतं आपल्याकडे? BH3 वॉटर सोबत रिएक्शन केली, वॉटर मधला OH मायनस B ने बोरिक ऍसिडने एक्सेप्ट केला, वॅकंट ऑर्बिटल मध्ये ठेवलं, त्याला काय झालं? BH4 मायनस प्लस कोण राहिलं? काय राहिलं? किती H प्लस बाहेर पडले रे? किती H प्लस बाहेर पडला? एकच H प्लस बाहेर पडला, म्हणून याचे एन फॅक्टर किती होतो? कळलंय? 1 का आला? कळतंय? 1 का आलाय? 100% नक्की का? ठीक आहे. जर स्वतःचा H प्लस बाहेर काढला प्रोटिक, पण दुसऱ्याचा OH एक्सेप्ट, दुसऱ्यामधून जर H प्लस बाहेर काढला, दुसऱ्यामधून जर H प्लस बाहेर काढला, तर त्याला म्हणतो आपण हे प्रोटिक, तर हे अप्रोटिक म्हणा, नॉन प्रोटिक. काय म्हणतो त्याला आपण? अप्रोटिक सॉल्व्हंट. काय म्हणतो त्याला आपण? अप्रोटिक सॉल्व्हंट किंवा अप्रोटिक ऍसिड म्हणा. अप्रोटिक, याला काय म्हणणार? अप्रोटिक ऍसिड. हो, हे वरच्याच, हे खाली. काय डाऊट इथपर्यंत? नक्की समजले? हे झालं फॉर ऍसिड. आता कोणासाठी पाहिजे आपल्याला? बेससाठी. कोणासाठी पाहिजे? बेससाठी. काय डाऊट इथपर्यंत? नक्की? ठीक आहे, घ्या लिहून. ठीक आहे. नेक्स्ट, याच्या आधी आपण पाहिलं एन फॅक्टर फॉर ऍसिड कसा काढायचा. एन फॅक्टर फॉर ऍसिड असतो त्याची बेसिसिटी. ओके, एन फॅक्टर फॉर ऍसिड काय असतं? त्याची बेसिसिटी, दॅट इज नंबर ऑफ H प्लस आयन. तो किती H प्लस आयन्स इझिली देतो, ती काय झाली त्याची बेसिसिटी. मग बेस साठी काय असेल सर? सेम. पहा, फॉर बेस जर एखादा बेस दिलाय तुम्हाला, तर बेस साठी NF दॅट इज एन फॅक्टर इज इक्वल टू इट्स ऍसिडिटी, इज इक्वल टू इट्स ऍसिडिटी. बेसची किती ऍसिडिटी? आता बेसची ऍसिडिटी म्हणजे काय? नंबर ऑफ OH मायनस आयन्स, नंबर ऑफ OH मायनस आयन्स गिवन बाय 1 मॉलिक्यूल ऑफ बेस. बेसच्या एका मॉलिक्यूलने किती OH मायनस आयन्स दिले, ती काय असते त्याची ऍसिडिटी. काय असते त्याची ती ऍसिडिटी. त्यालाच काय म्हणतो आपण? त्याचा एन फॅक्टर. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर पहा, NaOH मधून पाण्यामध्ये जर टाकलं तर काय बाहेर पडेल? Na प्लस प्लस OH. किती OH मायनस दिले बरं? किती OH मायनस दिले? कशामध्ये टाकले याला आपण? पाण्यामध्ये. ठीक आहे, किती OH मायनस दिले? 1 दिला. म्हणजे याची बेसिसिटी किती आली? ऍसिडिटी किती आली? 1 आली. तोच काय असेल त्याचा एन फॅक्टर. एन फॅक्टर किती आला त्याचा? 1 आला. एन फॅक्टर किती आला त्याचा? 1 आला. फॉर एक्झाम्पल KOH म्हणजे काय? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा काय? सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, हे कशामध्ये कन्वर्ट होईल? H प्लस प्लस OH मायनस. बरोबर. याची एन फॅक्टर किती? एन फॅक्टर किती?
कळतंय? कसं आलंय कळलंय का? 100% कळलंय. अजून काय सांगायचंय? दुसरं एक्झाम्पल घेऊ का अजून एक? का नको? नको घेऊयात. ठीक आहे, पहा CaOH ट्वाइस कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बोला किती मिळतील? 2Ca प्लस 2OH मायनस. बोला एन फॅक्टर किती येईल त्याचा? मायनस ना. एन फॅक्टर कधीही पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतो. एन फॅक्टर इज ओनली अ नंबर. तो कधीही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह तो कधीही नसतो. इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? AlOH थ्राइस AlOH थ्राइस काय देईल हा? बोला Al प्लस Al3 प्लस प्लस OH Ca थांबा इथं Ca2 प्लस. हां बरोबर, हे बरोबर आहे. Ca2 प्लस. बोला प्लस 3OH माइनस. एन फैक्टर बोलो. एन फैक्टर कितना आया? 3 आया. कळलंय? बेस साठी कळलंय? घ्या लिहून पटकन. ठीक आहे. आता पहा हे कशासाठी करतोय आपण? आपल्याला काय काढायचंय? इक्विव्हॅलंट मास काढायचंय. काय काढायचं आपल्याला? पहा समजा असा क्वेश्चन आला काय? फाइंड द इक्विव्हॅलंट मास. फाइंड द इक्विव्हॅलंट मास. फाइंड द इक्विव्हॅलंट मास ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम फॉर्म्युला काय आपला? इक्विव्हॅलंट मास इज इक्वल टू मोलार मास अपॉन एन फॅक्टर. बोला मोलार मास किती असतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड साठी? बोला कॅल्शियमचं 40, ऑक्सिजनचं 16, 2 ऑक्सिजन प्लस 2 किती झाले? झाले का 74? म्हणजे किती? 74 एन फॅक्टर. बोला कॅल्शियम हायड्रॉक्साईड साठी एन फॅक्टर किती? एन फॅक्टर किती? 2. 74 डिवाइड बाय 2. बोला 30. नक्की? 100% लॉक करू? 37 ग्राम्स. संपला विषय. कळलं? इक्विव्हॅलंट मास ऑफ CaOH किती आलं? कसं काढलंय कळलंय? डायरेक्टली फॉर्म्युलावरनं. प्रत्येक वेळेस ते रिॲक्शन देतील असं नाही. आता रिॲक्शन दिली का? नाही, डायरेक्ट दिला आपण काढलं. रिॲक्शन दिलं तर कसं काढायचं तुम्हाला सांगितलंय. कोणासोबत कम्पेअर करायचं? ऑक्सिजन सोबत करा, हायड्रोजन सोबत करा किंवा क्लोरीन सोबत करा. बाकी कोणासोबतही तुम्ही करू शकता. सोडियम सोबत पण करू शकता. ठीक आहे, पण त्याची गरज नाही. आले की तुम्हाला सांगेल. ठीक आहे, याच्यात काय डाऊट? सेम HClचं सांगितलं तर फाइंड. हे जमेल का? काढून पहा बरं पटकन. फाइंड द इक्विव्हॅलंट मास. फाइंड द इक्विव्हॅलंट मास ऑफ HCl. कोणाचं काढायचं तुम्हाला? HCl. बोला किती आले सांगा मला. सांगा पटकन. 36 पॉइंट. नक्की? नक्की का? ठीक आहे. पहा क्लोरीनचा मास किती? 35.5. हायड्रोजनचं किती? 1. म्हणजे किती झालं टोटल? 36.5 अपॉन 1 इक्वल टू 36.5 ग्राम. कळलंय? HClचं किती असतं? 36.5 ग्राम. केवढं सोपं आहे? अहो केवढं सोपं आहे. झोपू नका की मॅडम. तो हात काढा. ठीक आहे, आलंय? काय डाऊट? घ्या पटकन. स्टॉप करा. ठीक आहे, काय डाऊट ह्याच्यामध्ये? ऍसिड बेस कसं काढायचं कळलंय? अहो ऍसिड बेस कळलंय का? नेक्स्ट इक्विव्हॅलंट मास, सॉरी कॅल्क्युलेशन ऑफ एन फॅक्टर. हा कॅल्क्युलेशन ऑफ एन फॅक्टर फॉर आयन. फॉर एन फॅक्टर ऑफ आयन. एन फॅक्टर ऑफ आयन is equal to modulus of charge on ion. Modulus of charge on ion. चार्ज जो असेल त्याचं तुम्ही मॉड्युलस काढलं की ते काय येणार आहे तुमच्या आयनचा एन फॅक्टर. तो असणार तुमच्या आयनचा
एन फॅक्टर. जसं की पहा, फॉर एक्झाम्पल ओके, SO3 2 मायनस, याचं एन फॅक्टर काढायचं. एन फॅक्टर ऑफ SO3 2 मायनस इक्वल टू मॉड्युलस ऑफ -2 विच इज इक्वल टू 2. मॉड्युलस काय असतं? प्लस मायनस साइन ते काढून टाकतं. माहिती ना मॉड्युलस? शिकलाय ना तुम्ही फिजिक्समध्ये? नक्की का? मॅथ्समध्ये? ठीक आहे, शिकलाय मॅथ्समध्ये, काय हरकत नाही. ओके, नेक्स्ट काय? एन फॅक्टर फॉर ॲल्युमिनियम. बोला किती असेल? किती असणार तो? 3. किती असणार? 3 असणार. काय डाऊट? अहो केवढं सोपं आहे? नक्की सोपं आहे का? नक्की 100%. एन फॅक्टर ऑफ H प्लस, बोला किती येणार तो? 1 येणार. आलंय तुम्हाला? अहो जमलंय का? नक्की का? नेक्स्ट पहा, फॉर एलिमेंट. फॉर एलिमेंट हे कोणासाठी होतं? फॉर आयन. कोणासाठी होतं हे? फॉर फॉरच ना, काय म्हणलो मी? फॉर एलिमेंट्स. एन फॅक्टर, और त्यालाच काय म्हणतो आपण? वॅलेन्सी फॅक्टर फॉर एलिमेंट्स. फॉर एलिमेंट इज इक्वल टू वॅलेन्सी. बोला काय डाऊट? वॅलेन्सीचा मॉड्युलस घ्या चला. मॉड्युलस ऑफ वॅलेन्सी. काय डाऊट? म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगा मॅडम, आवडतीचा एलिमेंट ऑक्सिजनच घ्यायचा. ठीक आहे, लई जीव आहे तिचा ऑक्सिजन. ऑक्सिजन. बोला अजून दुसरा सांग जरा, आयुष्यात जरा. कार्बन. तिसरा पोटॅशियम. बोला. क्लोरीन. बोला. हा, आता ऊत आला तुम्हाला आहे ना? आता तुम्ही चालले 20च्या पुढं. हा, ॲटॉमिक नंबर सांगच मग. मग अवकातीतल्या गोष्टी करा. मी मस्त लिहिली इथं. बोल. हा, हे बोल बाई. MG घेऊयात आपण चला. मॅग्नीज आहे ना तो? छान, गुड. IIT 2050. तो जर मॅग्नीज असेल ना, IIT 2050, नॉट 2025, 26. गॅसाला एन फॅक्टर. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी बोला किती असते? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 9वी 10वीला शिकलो आपण. 2 4. काय 2 4? 2 आणि 2 8 असतात. पण ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती? बोल. हा, एम्स आहे का? आताच गेलात तरी 2 आणि 6 बरोबर. व्हॅलेन्सी बोला. व्हॅलेन्सी किती? जे 6 म्हणताय ना, किती? मॉड्युलस ऑफ 2. एन फॅक्टर 2.
ह्याच्यासाठी बोला एन फॅक्टर, एन फॅक्टर, एन फॅक्टर, एन फॅक्टर. बोला स्कॅन्डियमचं किती आहे? स्कॅन्डियमसाठी नका येऊ, स्कॅन्डियम नका येऊ. मल्टिपल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात ते कारण. ठीक आहे. दुसरं सांगा कॅल्शियम. बोला एन फॅक्टर 2, एन फॅक्टर 1. कळलंय? एलिमेंटसाठी कळलंय. त्याची व्हॅलेन्सी तीच काय असते त्याची? त्याचं व्हॅलेन्सी तीच काय असते त्याची? ओके. आता सगळ्यांचे इक्विव्हॅलंट मास काढता येईल का तुम्हाला? येईल का इक्विव्हॅलंट मास? जसं की फोटो काढून घ्या याचा, मग तुम्हाला एक्झाम्पल आपण देऊया. घ्या पटकन. केलंय? नेक्स्ट पहा. क्वेश्चन लिहा. फाइंड द, शेवटच्या पेजवर घ्या, इक्विव्हॅलंट मास कोणाचं पहा. पहिल्यांदा H प्लस H मायनस H2. घ्या पटकन. हो, फाइंड आउट करायचं. केलंय? ठीक आहे. पहा ह्याच्यासाठी काय इक्विव्हॅलंट मास कसं काढतो आपण? बोला मोलार मास किती असतं हायड्रोजनचं? एन फॅक्टर काय येईल याच्यासाठी? व्हॅलेन्सी किती? 1. किती आलं? 1 ग्राम. काय डाऊट? किती आलं? 1/1 ग्राम, दॅट इज 1 ग्राम. इथं बोला अपॉन, का बरं 1? चार्ज अपॉन चार्जचा मॉड्युलस. 1/1 किती आला? बोला 1/, चार्जचा मॉड्युलस दॅट इज, बोला 1/1, 1/1 किती आला? काय डाऊट? मग कोणता जर ॲटम असेल, एलिमेंट असेल, त्यासाठी तो आयनच्या स्टेटमध्ये असला किंवा नॉर्मल स्टेटमध्ये असला, कसा असला तो? आयनच्या स्टेटमध्ये असला किंवा नॉर्मल स्टेटमध्ये, तरी सुद्धा त्याच्यासाठी व्हॅलेन्सी फॅक्टर जो आहे तो तरी सुद्धा त्याचे इक्विव्हॅलंट मास बदलत, त्याचे इक्विव्हॅलंट मास बदलत. काय डाऊट? आहो काय डाऊट? आयनच्या केसमध्ये असला किंवा नॉर्मल स्टेटमध्ये असला तरी सुद्धा त्याचे इक्विव्हॅलंट मास बदलत नाही. ठीक आहे. काय डाऊट? ठीक आहे. मग ऑक्सिजनसाठी काढाल का? ऑक्सिजनसाठी काढाल का? काढा बरं. O2 साठी काढा, अजून O साठी काढा आणि O2 मायनस साठी काढा. घ्या बरं पटकन. किती वेळ लागेल? इथे 2/2 सॉरी. पहिल्याचं किती? पहिल्याचं किती? मोलार मास अपॉन एन फॅक्टर. बोला मोलार मास किती? एन फॅक्टर किती येतो? नाही नाही. ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजन आहे ना, ऍटम आहे. ऍटम साठी किती? त्याची व्हॅलेन्सी. ऍटम साठी काय त्याची? ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती? एका ऑक्सिजनची किती? 2 ऑक्सिजनची किती? 2 + 2. 2 ऑक्सिजनची किती? 2 + 2 म्हणजे किती? 4. दॅट इज 32/4. किती येईल? बोला 4, 8 ग्राम. बरोबर 8 ग्राम. म्हणजे इक्विव्हॅलंट मास ऑफ ऑक्सिजन किती असतं? आपण कम्पेअर किती ग्राम ऑक्सिजन सोबत केलं? 8 ग्राम. किती ग्राम हायड्रोजन सोबत केलं? इक्विव्हॅलंट मास कसाही असला तरी बदलणार नाही. पहा आपल्याला शुअर करायचं. इथे इथे एक होतं. ठीक आहे. ऑक्सिजन बोला ह्याचं मास किती? 16. बोला बाय 2 किती? का बरं? ऍटम आहे, ऍटमची व्हॅलेन्सी. बरोबर. खाली 16/4 चा मॉड्युलस दॅट इज 2. किती आलं? आलं का सगळं? 8. कळतंय? इक्विव्हॅलंट मास कधीही बदलत नाही. आयन असला काय किंवा नॉर्मल स्टेट मध्ये असला काय, इक्विव्हॅलंट मास कायम सेम असतं, बदलत. केवढं सोपं आहे? अहो केवढं सोपं आहे? समजलंय? नक्की कळालंय? जायचंय पुढं? ठीक आहे. घ्या पटकन फोटो काढून. सेम. क्लोरीन साठी इक्विव्हॅलंट मास किती येईल? सोडियम साठी किती येईल? 23. किती येणार? कॅल्शियम साठी किती इक्विव्हॅलंट मास?
20 किती येणार 20 का 40 चेक करा. कॅल्शियम साठी काढा बरं. कॅल्शियम साठी काढा आणि कॅल्शियम 2+ साठी काढा. किती येते सांगा मला. बोला. किती येईल 20 येईल. किती येणार. मग ज्यावेळेस तुम्हाला इक्विव्हॅलंट मासची डेफिनेशन काढली तुम्ही जर व्यवस्थित चेक करा. 8 ग्राम ऑक्सिजन सोबत कम्पेअर करा किंवा 1 ग्रॅम हायड्रोजन सोबत कम्पेअर करा किंवा 35.5 ग्रॅम क्लोरीन सोबत कम्पेअर करा किंवा 20 ग्राम कार्बन सोबत कम्पेअर करा. हे सगळे काय आहेत कॅल्शियम सोबत करा. ठीक आहे. हे काय सगळ्यांचे इक्विव्हॅलंट मास 20. अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट रिॲक्ट्स विथ 20 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम. कार्बनचा काय येईल. बरोबर. ठीक आहे. बोला. कार्बनचा ॲटॉमिक मास किती. मोलार मास किती 12 डिवायडेड बाय व्हॅलेन्सी 4. किती आलं पाहिलं ना सकाळीच आपण. C+O2 gives you CO2. C+H gives you CH4. त्याच्यामध्ये किती आलं कळतंय नक्की का. सर हे कळलं आम्हाला. समजा आम्हाला कंपाऊंड दिला असेल तर कसं काढायचं पहा. मग फॉर आयोनिक कंपाऊंड आपण मग अशी आयन साठी पाहिलं एकटा असेल तर. सर आयनचा कंपाऊंड असेल तर पहा फॉर आयोनिक कंपाऊंड n फॅक्टर इज इक्वल टू चार्ज ऑन कॅटायन मॉड्युलस ऑफ चार्ज ऑन कॅटायन और चार्ज ऑन एनायन. चार्ज ऑन कॅटायनचा चार्ज घ्या किंवा एनायनचा चार्ज घ्या. ज्याचा घ्यायचा आहे त्याचा घ्या. फॉर एक्झाम्पल पहा NaCl कशामध्ये ब्रेक होतो Na++ Cl-. त्याच्यासाठी n फॅक्टर किती येईल त्याच्यासाठी n फॅक्टर काय येईल बोलणार मी थोड्या वेळाने. n फॅक्टर काय येईल चार्ज ऑन कॅटायन. किती आहे चार्ज कॅटायन वरती मॉड्युलस ऑफ +1 दॅट इज 1. हा 1 सर कॅटायनचा 1 आणि अनायनचा 1 1 + 1 2 झाला. इथं मध्ये डॅश मारले ना स्लॅश कशासाठी केले. हाय पण दिली ना ती. हाय पण नाही काय म्हणतात त्याला स्लॅश कशासाठी केले दाखवली ना. ठीक आहे. CBSE. ठीक आहे. एकतर हा घ्या किंवा कॅटायनचा घ्या चार्ज किंवा एनायनचा घ्या. कळलंय. किती आला तो n फॅक्टर किती आला. CaCl2 साठी सांगा बरं n फॅक्टर किती येईल. CaCl2 कम्पेअर करा ऑक्सिजन सोबत. Al2SO4 थ्राईस सोबत सांगा बरं n फॅक्टर किती येईल. हा कशासोबतही करा किती येईल सांगा. करा स्टॉप कर. पहा एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. काय सांगितलंय चार्ज ऑन काढा नाही सेपरेट करा ना. कॅल्शियम वरती किती चार्ज येईल हे कसं सेपरेट होईल पहा. Ca2+ + 2Cl-. बोला चार्ज किती एका क्लोरीन वरती 1 - 2 क्लोरीन वरती -2 इक्वल टू म्हणजे किती आला याचा n फॅक्टर 2. इथे बोला n फॅक्टर किती येईल बोला पटकन किती येईल. दोन येणार. ह्या कसं तुटेल 2Al3+ + 3SO4 2-. बोला पा एका अल्युमिनियम वरती किती आहे 3. एका अल्युमिनियम वरती किती 2 वरती 6 मॉड्युलस ऑफ +6 इक्वल टू 6. त्याच्यावर निघून दाखवतो. ओके. एका SO4 वर किती -2. एका SO4 वर -2. 3 SO4 वर -2 -2 -2 किती -6 -6 म्हणजेच किती आलं कळलं का. कळलंय बोलत बसा म्हणजे समजत. कॅटायन घ्यायचं किंवा एनायन घ्यायचं दोन्ही एक साथ घ्यायचे
दोन्ही एक साथ घ्यायचे नाही. कळलंय का? नक्की का? समजलंय? घ्या बरं पटकन फोटो काढून. ठीक आहे. नेक्स्ट पहा काय आपल्याकडे आता, ग्रॅम इक्विव्हॅलंट. ग्रॅम इक्विव्हॅलंट फॉर्म्युला आहे साधा सोपा सरळ सिंपल सिंपल. काय? ग्रॅम इक्विव्हॅलंट. ग्रॅम इज इक्वल टू मास और वेट, मास और वेट अपॉन इक्विव्हॅलंट मास, अपॉन इक्विव्हॅलंट मास. मला सांगा बरं युनिट काय असेल? नो युनिट. का? याचं युनिट ग्राम, याचं युनिट ग्राम, ग्रामला ग्राम कळतंय? कळतंय नक्की? हा झाला फॉर्म्युला कशाचा? वेट किंवा मास आपण दाखवतो डब्ल्यू ने आणि इक्विव्हॅलंट वेट दाखवतो आपण ई ने. दॅट इज डब्ल्यू अपॉन काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? जमेल का? 100%. मग देऊ का एक क्वेश्चन? घ्या खाली क्वेश्चन. फाइंड द ग्राम इक्विव्हॅलंट. फाइंड द ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ पहिला घ्या 54 ग्राम ऑफ AlCl3. सेकंड 192 ग्राम्स ऑफ SO4 2 मायनस. घ्या बरं पटकन सॉल्व करा हे दोन. घ्या पहा फॉर्म्युला काय आपला? ग्राम इक्विव्हॅलंट काढायचं. किती ग्राम दिलं ॲल्युमिनियम आपल्याला? 54. पहा फॉर्म्युला काय आपला? गिवन मास अपॉन, आपल्याला ॲल्युमिनियमचं इक्विव्हॅलंट मास काढायला लागेल. काय काढायला लागेल? आणि ॲल्युमिनियमचं इक्विव्हॅलंट मास कसं काढणार? ॲल्युमिनियम 3+ बरोबर. आता इक्विव्हॅलंट मास जर काढायचा असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? मोलार मास अपॉन एन फॅक्टर. मोलार मास अपॉन एन फॅक्टर. बोला मोलार मास ऑफ ॲल्युमिनियम 27 किती असतं? डिवायडेड बाय 3 किती आलं? 9 ग्राम. काय डाऊट? नक्की 100% किती आलं? 9 ग्राम. ठीक आहे. नेक्स्ट पुढे हा काय आला आपला? इक्विव्हॅलंट मास. काय आलं हे? इथे लिहू का इक्विव्हॅलंट मास? रेड पेननी ग्रीन पेननी लिहू आपण. ठीक आहे चालेल. इक्विव्हॅलंट मास. कोणतं मास? ओके. पुढे नेक्स्ट SO4 2 मायनस इक्विव्हॅलंट मास. बोला ग्राम मॉलिक्युलर मास ऑफ SO4, सॉरी मोलार मास ऑफ SO4 किती आलं? 96 डिवायडेड बाय 2 दॅट इज 48 ग्राम. 48 ग्राम. नेक्स्ट फॉर NaCl काय असतं? मोलार मास बोलो 50 डिवायडेड बाय 1 दॅट इज 58 ग्राम. एनी डाऊट? एनी डाऊट? ग्राम इक्विव्हॅलंट पहा. ग्राम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू, बोला गिवन मास पहिल्याचं किती? 54 अपॉन 9 इक्वल टू 6. नक्की 100%? पुढे नेक्स्ट बोला किती? 192 डिवाइड बाय इक्विव्हॅलंट मास किती? 48. कुठून आलं हे? मास दॅट इज 192, इक्विव्हॅलंट वेट 48. हे कसं आलं? इथून आणलं. कुठून आणलं? इथून आणलं. मोलार मास डिवायडेड बाय एन फॅक्टर. एन फॅक्टर कुठं झालं? याच्या आधीच्या कन्सेप्ट मध्ये. जर हे समजलं नसेल व्हिडिओ थोडासा रिवर्स जा आणि परत चालू करा. ठीक आलं लक्षात? एक अराउंड 45 मिनिटं मागे जा, तिथून पुढे परत तुम्हाला एन फॅक्टर लक्षात येईल. ठीक आहे आलं लक्षात? ओके पहा नेक्स्ट पुढे किती आलं हे आन्सर? 4. आणि थर्ड लास्ट वन बोला किती आलं? 58
117 डिवायडेड बाय दॅट इज 2. एनी डाऊट? एनी डाऊट? कोणासाठी होतं? ऑफ Al3 प्लस ऑफ SO4 2 मायनस ऑफ Na. एनी डाऊट? कळलंय नक्की? घ्या बरं पटकन फोटो काढून घ्या 1 मिनिटाच्या आत. झालंय? हे होतं तुमचं ग्राम इक्विव्हॅलंट. लास्ट पॉइंट आजचा. हा फक्त एक लॉ आहे, तेवढा लॉ एक्सप्लेन करणार झालं. ओके ठीक आहे, एवढा लॉ शिकवतो मग थांबतो. 2च लाईन आहेत. भारी एक्झाम्पल आहे आपल्याकडं, एकदम भारी. आवडेल तुम्हाला. आवडलं तर लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स. कोणता लॉ? इक्विव्हॅलन्स लॉ काय सांगतो पहा. इक्विव्हॅलन्स लॉ असं सांगतो, जर एखाद्या रिॲक्टंटचे ग्राम इक्विव्हॅलंट जेवढे रिॲक्ट झालेत, जेवढे ग्राम इक्विव्हॅलंट रिॲक्टंटचे रिॲक्ट झालेत, तेवढेच ग्राम इक्विव्हॅलंट प्रोडक्टचे तयार होतात. एखाद्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचे जेवढे ग्राम इक्विव्हॅलंट काय झालेत, रिॲक्ट झालेत, तेवढेच ग्राम इक्विव्हॅलंट काय तयार होणार, प्रोडक्ट तयार होणार. तेवढेच ग्राम इक्विव्हॅलंट काय तयार होणार. फॉर एक्झाम्पल, रिॲक्टंटचे जर 2 ग्राम इक्विव्हॅलंट रिॲक्ट झालेत, किती इक्विव्हॅलंट रिॲक्ट झाले, तर प्रोडक्टमध्ये किती प्रोड्यूस होणार, प्रोडक्टमध्ये किती प्रोड्यूस होणार. ईशाताई काय नंतर पहा किती प्रोड्यूस होणार, 2 प्रोड्यूस होणार. कळतंय? कळतंय पहा. इन अ केमिकल रिॲक्शन, इन अ केमिकल रिॲक्शन, इन अ केमिकल रिॲक्शन, ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ रिॲक्टंट्स reacted is equal to gram equivalent of product form. जेवढे ह्याचे रिॲक्ट झाले तेवढेच काय होणार, प्रोडक्ट मध्ये फॉर्म होणार. कळतंय? कळतंय नक्की. फॉर एक्झाम्पल, कार्बन रिॲक्टेड विथ हायड्रोजन काय तयार करतो, CH4. रिॲक्शन बॅलन्स करत बसत नाही आता. ठीक आहे, डायरेक्टली लिहितोय पहा. समजा 1 ग्राम इक्विव्हॅलंट जर रिॲक्ट झाला, किती झालाय, याच्यासोबत. कोणासोबत, याच्यासोबत. तर याचे किती इक्विव्हॅलंट प्रोड्यूस होतील, 1 ग्राम इक्विव्हॅलंट. कळतंय? काय डाऊट? परत सांगायचे. समजा याचे 3 ग्राम इक्विव्हॅलंट रिॲक्ट झाले, किती, याचे सुद्धा 3 ग्राम इक्विव्हॅलंट रिॲक्ट झाले, याचे किती प्रोड्यूस होतील. काय डाऊट? काय डाऊट? समजतंय नक्की? 100%. जेवढे रिॲक्टंटचे रिॲक्ट होतील तेवढेच प्रोडक्ट होते. ओके, कळतंय? ओके. अँड फॉर्म अकॉर्डिंग टू लिमिटिंग रिएजंट, लिमिटिंग रिएजंट नुसार हे रिॲक्शन ऍक्ट होणार. म्हणजे कसं सांगतो. फॉर एक्झाम्पल पाहता, समजा मी रिॲक्शन सांगा, एखादी रिॲक्शन सांगा बरं. C+O2 नको, थांबा, C+O2 नको. N+H2 gives you NH3. बोला हे किती लागले, 3 2 6, 2 असं म्हणूयात. ती काही म्हणन, ती म्हणन बस झाडावर जाणार का तू. ह्याचे समजा 2 इक्विव्हॅलंट रिॲक्ट होतात. ते ज्यावेळेला ह्याचे 2 इक्विव्हॅलंट वापरतो त्यावेळेस ह्याचे किती असतात, 3 इक्विव्हॅलंट लागतात. त्यावेळेस ह्याचे किती मिळतात, 2 ग्राम इक्विव्हॅलंट. कळतंय तुम्हाला? काय डाऊट? तसं नियम आणि याचे 3 वापरले तर प्रोडक्ट किती व्हायला पाहिजे होता, पण झाले किती, 3 झाले का. 5 मिनिट बसतो.
ठीक आहे. याचे किती रिॲक्ट झालेत, याचे किती झालेत, याचे किती प्रोड्यूस झालेत, 2. समजा मी काय केलं, याची क्वांटिटी डबल केली. याची क्वांटिटी 4n + 3h2 गिव्स यू, तरी सुद्धा 2n मिळणार. याचे किती वापरले, ग्राम इक्विव्हॅलंट. याचे किती वापरले, याचे किती वापरले, किती मिळाले, का बरं, याचे आपल्याला मिळतील 3. किती मिळतील, याचे इथे 3 इक्विव्हॅलंट मिळतील. सांगा, रिॲक्शन बॅलन्स राहू दे. याचे किती मिळतील, 3 इक्विव्हॅलंट मिळतील. का असं का झालं, का ज्या वेळेला हे 2 वापरतो त्यावेळेस हे किती लागतात, हे किती लागतात, बरोबर. हे 2 तर हे इन द सेम, हे जर 4 वापरले तर हे अजून सोपी रिॲक्शन घेऊ, थांब तुमच्यासाठी अजून सोपी घेऊ. हे आपण पुढे जाऊ, हे तसंच राहू. पहा, समजा फॉर एक्झाम्पल असं घेऊया, 4 इक्विव्हॅलंट वापर. किती वापरले, फॉर एक्झाम्पल असं नाहीये हे, ठीक आहे, तुम्हाला समजावं म्हणून तसं करतोय मी. ह्याचे किती वापरले, 2. ह्याचे किती, त्यावेळेस ह्याचे किती मिळाले, किती मिळाले. ज्यावेळेस n चे 2 इक्विव्हॅलंट वापरू त्यावेळेला H2 चे किती लागतात, म्हणजे दुप्पट लागतात ना. आता इथे या खाली, याचे मी किती घेतलेत, याचे किती घेतलेत, मी समजा 4च घेतले. किती घेतले, किती घेतले, हे किती इक्विव्हॅलंट मिळतील मला, 2च मिळणार. का, ज्या वेळेला हे मी 4 वापरेल हे किती पाहिजे, 8 पाहिजे. किती पाहिजे, पण हा किती आहे, आणि हा 4 वापरला तर हा किती बनतो, 2च इक्विव्हॅलंट बनतो. का, याच्या क्वांटिटीने काय केलं, पूर्ण रिॲक्शन गवन केली. म्हणून ह्याला काय म्हणणार आपण, काय म्हणणार ह्याला, रिॲक्शन मध्ये जो प्रोडक्ट तयार होतो तो ह्याने लिमिट केला ना. जसं की याच्यापेक्षा सोपं एक्झाम्पल देतो आता तुम्हाला समजेल असं. हे शेवटचं मग संपलं. आपल्याकडे समजा अनमॅरिड बॉईज आहेत, अनमॅरिड गर्ल्स आहेत, आणि त्यांना करायचे लग्न. समजा बॉईज आपल्याकडे 200 आहेत, बॉईज किती आहे, गर्ल्स आपल्याकडे 300 आहेत. मॅरेज किती होतील, 300 होणार, म्हणा 500 किती होणार, कळलंय. 100 मुली, लिमिटिंग रिएजंट कोण, बॉईज. कळतंय, कळतंय का, त्यांनी काय केलं, रिॲक्शन गवन केली, कोणी, बॉईजने. बॉईजने का, त्यांची क्वांटिटी कमी आहे. समजा नको उदास होऊ, नको उदास होऊ. आता बॉईज आपल्याकडे 300 आहेत, गर्ल्स आपल्याकडे 200 आहेत. बोला मॅरेज किती होतील. आता गर्ल्स काय झाल्या, लिमिटिंग रिएजंट. काय झाल्या, कळतंय लिमिटिंग रिएजंट काय असतं, नक्की कळाले. हाच काय आपला लॉ ऑफ इक्विव्हॅलन्स, लॉ ऑफ ठीक. चल, काय डाऊट, नक्की. नॉर्मॅलिटी घेऊ का छोटस, ठीक आहे, चालतंय. इथपर्यंत उद्या तुम्ही व्यवस्थित रिवाइज करून येणार आहात. उरलेलं आपण नॉर्मॅलिटी, एकच कन्सेप्ट उरलाय आपला, याच्यावर नॉर्मॅलिटी सुटेल. लगेच रेडॉक्स रिॲक्शन आपण डायरेक्टली बॅलन्स करायला घेणार आहे. एन फॅक्टर पुन्हा तिथे शिकवत बसणार नाही, कारण ऑलरेडी एन फॅक्टर आज झालेलं आहे. उद्या आपला एन फॅक्टर संपेल, थांबा ना. परवा आपलं टायट्रेशन संपेल, त्यानंतर आपला सेल संपतील, चॅप्टर संपलं. ठीक आहे, चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहूया.